हॅलो फ्रेंड्स. गाईज, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा अवलंब करणं गरजेचं आहे. याच अध्यात्मामधली एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना ती म्हणजे आत्मा. आता हा आत्मा नेमका आला कुठून, किंवा या आत्म्याचा शोध माणसाला नेमका कसा लागला, किंवा खरंच या आत्म्याचं स्वरूप सुरुवातीपासून असंच होतं का जे आज आपल्याला सांगितलं जातं, या सगळ्याचा विचार आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. त्याआधी एक महत्त्वाची सूचना. आपला मेडिटेशनचा कोर्स आहे हे आपण सगळेजण जाणतो. या मेडिटेशन कोर्सचा लाभ गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 2000पेक्षा जास्त लोकांनी घेतलेला आहे. त्या 2000 लोकांपैकी अनेकांचं म्हणणं असं होतं की जसा आपला मेडिटेशनचा कोर्स आहे तसाच आपला एखादा अध्यात्माचा देखील कोर्स असावा, जेणेकरून अध्यात्म या विषयावर देखील बऱ्यापैकी ज्ञान मिळवता येईल. गेले काही महिने आम्ही देखील या गोष्टीचा सिरियसली विचार करत होतो की एखादा अध्यात्माचा कोर्स देखील चालू करावा का. सो फायनली 2026च्या जानेवारी महिन्यापासून आपण अध्यात्माच्या कोर्सला सुरुवात करतोय. हा कोर्स देखील ऑनलाईन असणार आहे, 7 दिवसांचा असणार आहे. या कोर्समध्ये मी स्वतः लाईव्ह येऊन आपण अध्यात्म या विषयाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. आपण आत्ता जो व्हिडिओ पाहत आहात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल. त्या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलं तर अध्यात्माच्या कोर्सची देखील सर्व माहिती तुम्हाला तिथे वाचायला मिळेल. सो जर का तुम्ही देखील या कोर्सचा लाभ घेऊ इच्छित असाल, अध्यात्म या विषयावरचं ज्ञान मिळवू इच्छित असाल आणि त्यासाठी हा कोर्स करायची इच्छा असेल तर त्या लिंकवर क्लिक करा, कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. ओके, आता अध्यात्मामध्ये आत्मा ही संकल्पना अशी किती महत्त्वाची आहे, तर असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही की अध्यात्माचा संपूर्ण डोलारा आत्मा या संकल्पनेवरच उभा आहे. आत्मा या संकल्पनेच्या भोवतीच अध्यात्मातल्या सगळ्या गोष्टी फिरत आहेत आणि त्यामुळे आपल्याला जर का खरंच अध्यात्म म्हणजे काय किंवा अध्यात्माच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टी येतात हे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही आत्मा म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे किंवा ती आली कुठून या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. आज आपल्यासमोर आत्म्याचं जे रूप आहे खरंच आधीपासून असंच आहे का की ते नंतर डेव्हलप करण्यात आलेलं आहे, तर याचं उत्तर आहे की नाही. आत्म्याचा सगळ्यात जुना उल्लेख हा वेदांमध्ये सापडतो. वेदांमध्ये म्हणजे केव्हा, तर इसवी पूर्व 1500 ते 1200 या कालखंडामध्ये वेदांची उत्पत्ती झाली असं म्हणण्यात येतं. त्यापैकी ऋग्वेदामध्ये आत्म्याचा सगळ्यात पहिला उल्लेख सापडतो. त्यामध्ये आत्म्याचा जो उल्लेख सापडतो तो आत्ताच्या आत्म्याच्या स्वरूपापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे कसा, तर वेदांमध्ये श्वासाला आत्मा असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा श्वास पूर्णपणे थांबलेला असतो, पूर्णपणे नष्ट झालेला असतो. त्या अनुषंगाने श्वासालाच आत्मा असं कन्सिडर केलं गेलेलं असल्यामुळे असं म्हणायला सुरुवात झाली की जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा माणसाचा आत्मा माणसाचं शरीर सोडतो. सो माणसाचा आत्मा माणसाचं शरीर सोडतो म्हणजे माणसाचा श्वास माणसाचं शरीर सोडतो असा त्याचा अर्थ घेतला जात होता. कारण वेदांच्या काळामध्ये म्हणजेच ऋग्वेदामध्ये श्वासाला आत्मा असं म्हणण्यात आलेलं आहे. आत्मा हा शरीरापासून वेगळा असतो, हा नित्य असतो, तो साक्षी असतो, हा समज अजून त्या काळामध्ये तयार व्हायचा होता किंवा आत्म्याची तेवढी डेव्हलपमेंट अजून या काळामध्ये व्हायची होती. आता इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती ही की अध्यात्माची रचना करताना किंवा असं म्हणूयात की अध्यात्मातल्या कुठल्याही संकल्पनेला रूप देताना समाजव्यवस्थेचा विचार खूप जास्त करण्यात आलेला आहे. किंवा असं म्हणलं तरी चालेल की समाजव्यवस्थेसाठी, समाजाची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी देखील अध्यात्माचा वापर करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे अध्यात्माची रचना करताना, अध्यात्मामधल्या अनेक गोष्टींची कोडी उलगडताना समाजव्यवस्थेला काय उपयोगी आहे, समाजव्यवस्थेसाठी काय लाभदायक आहे याचा विचार करून अध्यात्मातल्या अनेक संकल्पना तयार करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थात हा जो आत्मा आहे या आत्म्याची ह्याच्या नंतरची जी वाटचाल आहे ती हेच दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा हेच दर्शवते की जे काही घडतंय ते समाजव्यवस्थेला डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या भल्याचा विचार करून रचण्यात आलेला आहे.
याच्यानंतरचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 1200 ते 900 या कालखंडामध्ये जेव्हा समाजरचनेचा विचार केला जात होता, समाजाची घडी व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न केला जात होता, त्यावेळेला एक गोष्ट त्या काळातल्या विचारवंतांच्या लक्षात आली. ती गोष्ट ही की समाजाची घडी जर का व्यवस्थित बसवणं गरजेचं असेल तर त्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी नैतिकतेने वागायला हवं. पण मुख्य इश्यू हा होता की मनुष्य नैतिकतेने का वागेल, मनुष्याला नैतिकतेने का वागायला हवं, काय असं मिळेल ज्याच्यामुळे मनुष्य नैतिकतेने वागेल. याचा विचार जेव्हा ते त्या काळातले विचारवंत करत होते तेव्हा त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की लोकांना डोळ्याला दिसताना असं दिसतंय की एखादी व्यक्ती आयुष्यभर अनैतिकतेने जरी वागत असली तरी सुद्धा त्या व्यक्तीला तिच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. इतकंच नाही तर अनैतिकतेने वागल्याचे लाभच त्या व्यक्तीला मिळतात. त्या काळातल्या विचारवंतांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली होती की पूर्ण समाजव्यवस्थेचा विचार करून कुठलीच व्यक्ती नैतिकता फॉलो करत नसते. कुठलीही व्यक्ती स्वतःच्या फायद्याचा, इंडिव्हिज्युअल फायद्याचा विचार करूनच आयुष्य जगत असते. आणि त्यामुळे जर का अनैतिकतेने वागल्याचे लाभ आहेत, अनैतिकतेने वागल्यामुळे काही फायदे मिळत आहेत, असं असताना पूर्ण समाजव्यवस्थेचा विचार करून एखादी व्यक्ती का नैतिकतेने वागेल. जर का माझा अनैतिक वागून फायदा होत असेल तर या समाजव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी मी का नैतिकतेने वागू. मला जर अनैतिकतेमध्ये फायदा मिळतोय तर मी का नैतिकतेने वागायचं, केवळ समाजाची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी म्हणून. ही गोष्ट जेव्हा त्या काळातल्या विचारवंतांच्या लक्षामध्ये आली तेव्हा त्यांना हे कळलं की या समाजातल्या माणसाकडून जर का नैतिकता फॉलो करून घ्यावी लागणार असेल तर त्यासाठी त्यांना कुठली तरी भीती दाखवणं गरजेचं आहे जेणेकरून ते अनैतिक न वागता नैतिक वागतील. आणि त्यासाठी त्या काळातल्या विचारवंतांनी लोकांच्या मनामध्ये अनैतिकतेबद्दल भीती निर्माण करण्यासाठी अध्यात्माचा आधार घेतला. अध्यात्माचा आधार घेतला म्हणजे नेमकं काय केलं तर त्यांनी ही जी आत्मा नावाची संकल्पना होती या आत्मा नावाच्या संकल्पनेचे स्वरूप बदलून त्या आत्मा नावाच्या संकल्पनेला डेव्हलप करायला सुरुवात केली. या काळामध्ये आत्म्याची संकल्पना अजून सूक्ष्म होत जाते. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आत्म्याचं स्वरूप हे श्वासापेक्षा वेगळं असल्याचं लोकांना सांगायला सुरुवात केली. ओके, आत्म्याचं स्वरूप हे श्वासापेक्षा पूर्ण वेगळं आहे, म्हणजेच श्वास आणि आत्मा या दोन भिन्न गोष्टी आहेत. हे त्या काळामध्ये अध्यात्मामध्ये यायला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर आत्मा हा माणसाच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला. आत्मा हा मानवाचा केंद्रबिंदू बनला की आपण कोण आहोत तर आपण म्हणजे आपल्या अंतरंगात असलेला एक सूक्ष्म घटक आहोत, ज्या सूक्ष्म घटकाला आत्मा असं म्हणलं जातं. हा जो आत्मा आहे हा आत्मा मनुष्याचे सत्य स्वरूप असून आयुष्यभर मनुष्य जी कुठली कर्म करत असतो त्या कर्मानुसार मनुष्याच्या मृत्यूनंतर हा आत्मा स्वर्गात किंवा नरकात जातो. ओके, हा जो काळ आत्ता सांगितला इसवी सन पूर्व 1200 ते 900 या काळाला वैदिक साहित्याचा काळ असं म्हणलं जातं. आणि या काळामध्येच सगळ्यात पहिल्यांदा स्वर्ग आणि नर्क या दोन गोष्टींचा उल्लेख सापडतो. या दोन गोष्टींचा वापर करून माणसाला नैतिकतेने वागायला भाग पाडण्यात आलं की जर का तुम्ही आयुष्यभर चुकीची कर्म केलीत, कुकर्म केलीत, वाईट कर्म केलीत तर तुमच्या मृत्यूनंतर तुमचा आत्मा हा नरकात जाईल. पण जर तुम्ही आयुष्यभर चांगली कर्म केलीत, जर का सत्कर्म केलीत तर तुमच्या मृत्यूनंतर तुमचा आत्मा हा स्वर्गात जाईल. आणि त्यानुसार त्या स्वर्गाची रचना काय असते आणि नरकाची रचना काय असते हे देखील सांगण्यात आलं, जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती ही की तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळं मिळत असतात याचा शोध अजून त्या काळामध्ये लागायचा होता. आणि त्यामुळे त्या काळामध्ये तुमच्या कर्मानुसार तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती अथवा नरकाची प्राप्ती होऊ शकते असं सांगितल्यामुळे लोक नैतिकतेने वागायला सुरुवात करतील असा अंदाज होता. पण इथे अजूनही हा जो आत्मा आहे या आत्म्याला अमर नव्हतं मानण्यात आलेलं.
आत्म्याची रचना त्या काळामध्ये अशी करण्यात आली होती की मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कर्मानुसार आत्मा स्वर्गात किंवा नरकात जातो, इथपर्यंतच त्या आत्म्याचा प्रवास सांगण्यात आला होता. त्याच्यानंतर त्या आत्म्याच्या बाबतीमध्ये काय घडतं हे नव्हतं सांगण्यात आलेलं. इतकंच नाही तर आत्मा हा सगळ्यांचा वेगळा वेगळा असतो असं त्या काळामध्ये समजण्यात येत होतं. याच्यानंतर येतो उपनिषद काल, इसवी सन पूर्व 800 ते 500. या काळामध्ये आत्मा या संकल्पनेचा सगळ्यात मोठा विकास होतो आणि त्यामुळे या काळाला आत्म्याचं सुवर्णयुग असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. या काळामध्ये डेव्हलप झालेली आत्म्यासंबंधी सगळ्यात मोठी संकल्पना म्हणजे उपनिषदांच्या काळामध्येच जागतिक आत्मा नावाची एक संकल्पना देखील मांडण्यात आली होती. या जागतिक आत्म्यालाच ब्रह्म असं म्हणण्यात आलं होतं. माणसाच्या अंतरंगामध्ये असतो तो आत्मा आणि जगाचा आत्मा असतो त्यालाच ब्रह्म असं म्हणण्यात आलं होतं. सो आत्मा आणि ब्रह्म हे आत्म्याचीच 2 रूपं उपनिषदामध्ये मांडण्यात आली होती. पण उपनिषद अनेक आहेत हे आपण जाणून आहोत. यापैकी छांदोग्य उपनिषदामध्येच नंतर काही काळानंतर हे सांगण्यात आलं की माणसाचा आत्मा आणि हा ब्रह्म या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी नसून आत्मा हा ब्रह्माचाच एक अंश आहे. याला छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी म्हणजे तूच तो आहेस असं म्हणण्यात आलं होतं. माणसाच्या अंतरंगातला आत्मा आणि या जगाचा आत्मा या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी नसून माणसाचा आत्मा हा या जगाच्या आत्म्याचाच एक अंश आहे असं मानण्यात आलं होतं. पण असं असून देखील अजूनही कुठल्याही माणसाच्या अंतरंगातला आत्मा हा वेगळा असतो. सगळ्यांच्या आतमध्ये वेगळा वेगळा आत्मा असतो. भलेही ते सगळे एकाच मोठ्या आत्म्याचे अंश असतील, भलेही ते सगळे जगाच्या आत्म्याचेच अंश असतील, तरी सुद्धा तुमच्यातला एक आत्मा आहे, माझ्यातला एक आत्मा आहे, असे वेगवेगळे आत्मे मानण्यात आलेले होते. यालाच अनेकांतवाद असं म्हणण्यात येतं की आत्मे अनेक आहेत, आत्मे असंख्य आहेत. हीच समज उपनिषदाच्या काळामध्ये देखील फॉलो करण्यात येत होती. हे 2 प्रकारचे आत्मे मानणं म्हणजे आत्मा आणि ब्रह्म या 2 गोष्टी मानणं यालाच तत्वज्ञानिक क्रांती असं देखील म्हणण्यात येतं. आणि आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहे किंवा आत्मा हा त्या ब्रह्माचाच एक अंश आहे असं मानणं म्हणजे नंतर अजून काही हजारो वर्षांनंतर येणाऱ्या अद्वैत वेदांताचा हाच पाया होता असं समजण्यात येतं. पण या उपनिषदांच्या शेवटच्या काळामध्ये विचारवंतांच्या एक गोष्ट लक्षामध्ये आली, ती ही की समाजातील मनुष्याने नैतिकतेने वागण्यासाठी आपण त्याला जे स्वर्ग आणि नरक या संकल्पना सांगितल्या होत्या त्या संकल्पना तेवढ्या वर्क करत नाहीयेत. कारण मनुष्य आता या जन्मानंतरचा विचार न करता या जन्माचा विचार करतोय. म्हणजे आता मनुष्य असा विचार करायला लागलाय की मी या जन्मामध्ये चांगली कर्म केली असता जन्मानंतर म्हणजे या मृत्यूनंतर मला स्वर्गाची प्राप्ती होईल, त्यामुळे या जन्मामध्ये मी चांगली कर्म करेन. पण आत्ता या जन्मामध्ये जर का मला दुःख भोगावं लागत असेल तर त्यामागचं कारण काय असू शकतं? मी तर जन्माला आल्यापासून चांगली कर्म करतोय आणि त्यामुळे माझ्या मृत्यूनंतर मला स्वर्गाची प्राप्ती होईल. पण आत्ता या जन्मामध्ये मला जर का दुःख भोगावं लागत असेल तर त्यामागचं कारण काय? मला का या जन्मामध्ये दुःख भोगावं लागतंय? सो मृत्यूनंतर मला स्वर्ग मिळेल की नरक मिळेल नंतरची गोष्ट, पण या जन्मामध्ये मला दुःख का भोगावं लागतंय हा जेव्हा प्रश्न मनुष्याने विचारायला सुरुवात केली तेव्हा त्याचं समाधान करण्यासाठी त्या काळातल्या विचारवंतांनी याचं उत्तर देताना सांगितलं की तुमच्या आत्ताच्या जन्मामध्ये जर तुम्हाला दुःख भोगावं लागत असेल तर हे दुःख म्हणजे तुमच्या आधीच्या जन्मामधील कर्माचं फलित आहे. सो इथे सगळ्यात पहिल्यांदा स्वर्ग आणि नर्क या संकल्पना रद्दबातल करून पुनर्जन्म ही संकल्पना क्रिएट करण्यात आली. मागच्या जन्मातून तुम्ही या जन्मामध्ये तुमचा पुनर्जन्म झालेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, पुनर्जन्म याचा अर्थ रिबर्थ असा होतो, रिइन्कार्नेशन असा नाही होत. ओके, सो तुमचा पुनर्जन्म झालेला आहे आणि त्यामुळे मागच्या जन्मामध्ये केलेल्या चुकीच्या कर्माची फळं तुम्ही आत्ता भोगताय. याच्यानंतर देखील तुमचा अजून एक जन्म होणार आहे. त्या जन्मामध्ये जर तुम्हाला दुःख नसेल भोगायचं तर या जन्मामध्ये चांगली कर्म करा, हे त्या काळातील मनुष्याला सांगण्यात यायला लागलं. पण यासाठी
आत्म्याची संकल्पनेमध्ये थोडेफार बदल करणं गरजेचं होतं आणि त्यामुळे बृहदारण्यक आणि कठ या उपनिषदांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे सांगण्यात आलं की आत्मा हा अमर आहे. आत्म्याचं अमरत्व यासाठी निर्माण करण्यात आलं की आत्म्याचं जर का अमरत्व मान्य केलं तरच त्या आत्म्याचा पुनर्जन्म होतो हे आपल्याला मान्य करता येतं. जर का आत्मा अमरच नसेल तर त्याचा रिबर्थ होणारच नाही, बरोबर. आणि जर रिबर्थ होणार नसेल तर नैतिकतेची पूर्ण बिल्डिंग, पूर्ण इमारत कोसळू शकते. आणि त्यामुळे इथे आत्म्याचं स्वरूप देखील चेंज करून आत्म्याला अमरत्व देण्यात आलं आणि त्यानुसार आत्म्याला नित्य किंवा सर्व साक्षी असं म्हणण्यात आलं. आणि अशा प्रकारे इथे आत्म्याला सगळ्यात पहिल्यांदा जन्ममृत्यूच्याही पलीकडचा आहे असं मानण्यात आलं. त्याचबरोबर आत्म्याबद्दल असं देखील सांगण्यात आलं की आत्मा हा वर्णनातीत आहे. म्हणजे काय तर त्याचं वर्णन नाही करतायत. नेती 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 म्हणजे काय तर हेही नाही आणि हेही नाही. याला आत्म्याची निगेशनमध्ये व्याख्या करणं असं म्हणतात. निगेशनमध्ये व्याख्या करणं म्हणजे काय तर व्याख्या करताना काय नाही हे सांगणं. काय आहे हे तर सांगता येत नाही, बरोबर. मग त्यापेक्षा काय नाही हे सांगा असं म्हणून आत्म्याची निगेशनमध्ये व्याख्या करण्यात आली. ती म्हणजे नेती नेती, हेही नाही आणि तेही नाही. काय आहे माहीत नाही पण काय नाहीये हे मात्र माहिती आहे. आता इथे आत्म्याच्या विकासाच्या प्रवासामध्ये एक खूप मोठा टर्निंग पॉइंट येतो. तो टर्निंग पॉइंट म्हणजे जर मी या जन्मामध्ये काही कर्म केली असतात त्याचं फळ मला याच्या नंतरच्या जन्मांमध्ये मिळू शकतं. याचा अर्थ माझा आत्मा या जन्मामधून त्या जन्मामध्ये जाताना बरोबर काहीतरी घेऊन जात असला पाहिजे. इथे एंट्री होते ती संस्कारांची, म्हणजेच सायकोलॉजिकल पॅटर्न्स यांची. जर का आपल्याला आपल्या कर्मांची फळं आपल्याला याच्या नंतरच्या जन्मांमध्ये मिळत असतील तर याचा अर्थ आपला आत्मा या जन्मामधून त्या जन्मात जाताना काहीतरी बरोबर घेऊन जात असला पाहिजे. आणि ते काहीतरी म्हणजे आपल्या कर्मांच्यामुळे तयार झालेले संस्कार, ज्याला आपण सायकोलॉजिकल पॅटर्न्स म्हणून देखील ओळखतो. आणि इथून पुढे आत्म्याच्या बाबतीत जो काही अभ्यास झाला, आत्म्याचा जो काही विकास झाला, तो विकास होत असताना त्याच्याबरोबरच या सायकोलॉजिकल पॅटर्न्सचा देखील विकास व्हायला सुरुवात झाली. आता इथे एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आली असेल की आत्मा या संकल्पनेची सुरुवात जी वेदांमध्ये झाली त्यामध्ये श्वासाला आत्मा असं म्हणण्यात आलं होतं आणि समाजव्यवस्थेच्या उद्देशाने आत्मा ही संकल्पना अजून जास्त डेव्हलप करण्यात आली होती, बरोबर. म्हणजे आत्म्याचं स्वरूप तयार करण्यात आलं होतं. ते खरं होतं की नव्हतं हे अजूनही विवादास्पद आहे, पण आत्म्याचं स्वरूप समाजव्यवस्थेच्या उद्देशाने तयार करण्यात आलं होतं. पण आता मनुष्य हळूहळू योग्य वाटेवर चाललेला आहे, योग्य दिशेने त्याचा अभ्यास सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आत्म्याच्या बाबतीमध्ये आपण साशंक असू शकतो, अजूनही सायकोलॉजिकल पॅटर्न्सच्या बाबतीमध्ये आपण साशंक असू शकत नाही, कारण ते सगळ्या मार्गांनी सिद्ध देखील झालेलं आहे. मागच्या वेळेला आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्या व्हिडिओचं नाव होतं आत्मसाक्षात्कार की निर्वाण. त्यामध्ये मी हे सांगितलं होतं की अध्यात्माचा उद्देश आत्मसाक्षात्कार आहे की नाही हे माहीत नाही, पण सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज करून माणसाचं आयुष्य आनंदमयी करणं हा तर त्याचा उद्देश 100% आहे. तसंच इथे आपल्याला आता हे पाहायला मिळतंय की आत्मा या गोष्टीला डेव्हलप करत करत माणसाला आता सायकोलॉजिकल पॅटर्न नामक काहीतरी गवसलेलं आहे आणि आता तो त्या दिशेने अभ्यास करायला सुरुवात करतोय. आता आत्म्याच्या विकासाबरोबरच सायकोलॉजिकल पॅटर्नचा देखील विकास व्हायला सुरुवात होणार आहे. यालाच म्हणतात एखाद्या समीकरणाचं उत्तर शोधताना सर्वप्रथम त्या उत्तराला एक्स असं गृहीत धरण्यात येतं आणि नंतर त्या एक्सची व्हॅल्यू काढण्यात येते. म्हणजे काय करण्यात येतं तर आधी एक गृहीतक तयार करण्यात येतं आणि नंतर त्या गृहीतकाच्या अनुषंगाने उत्तरापर्यंत जाऊन पोहोचत असतो आपण.
याच्यानंतर येतो तो भारतीय तत्वज्ञानाचा काळ. भारतीय तत्वज्ञानामध्ये 9 दर्शनांचा समावेश करण्यात येतो आणि त्या 9 दर्शनांमध्ये 9 वेगवेगळ्या विचारसरणीच्या माध्यमातून आत्मा आणि सायकोलॉजिकल पॅटर्न यांचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं सांख्य दर्शन. सांख्य दर्शनामध्ये 2 एलिमेंट्स गृहीत धरण्यात आलेले आहेत, पुरुष आणि प्रकृती. या दर्शनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा संस्कारांचा म्हणजे सायकोलॉजिकल पॅटर्न्सचा सहभाग येतो. इथे आपल्या लक्षामध्ये येतं की आत्मा आणि सायकोलॉजिकल पॅटर्न यांच्यासाठीच इथे पुरुष आणि प्रकृती हे 2 शब्द वापरण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे इथे सगळ्यात पहिल्यांदा सांख्य दर्शनामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. या पुरुष आणि प्रकृतीचं स्वरूप सांगताना असं सांगण्यात येतं की हा जो पुरुष आहे, हा पुरुष चेतन आहे, नित्य आहे, साक्षी आहे आणि अनेक आहे. म्हणजे इथे अजूनही आत्म्याला अनेक असं म्हणण्यात आलेलं आहे. तुमचा एक आत्मा आहे, माझा एक आत्मा आहे, जेवढे जीव आहेत तेवढे आत्मे आहेत असं गृहीत धरण्यात आलेलं आहे. तर या प्रकृतीचं स्वरूप सांगताना त्या प्रकृतीला चित्तवृत्ती असं म्हणण्यात आलेलं आहे. सो इथे आपल्या लक्षामध्ये येईल की हा पुरुष आणि प्रकृती हे 2 शब्द आत्मा आणि सायकोलॉजिकल पॅटर्न्स यांच्यासाठीच वापरण्यात आलेले आहेत. आता इथे त्या काळातले विचारवंत किंवा त्या काळातले तत्वचिंतक एका वेगळ्या दृष्टिकोनातून याच्या सगळ्याकडे पाहायला सुरुवात करतात. त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की मी या जन्मामध्ये जी कर्म करतो त्या कर्मांनुसार तयार झालेले संस्कार जर माझ्या आत्म्याबरोबर याच्या नंतरच्या जन्मात जात असतील आणि त्यानुसार मला त्या जन्मामध्ये फळ मिळत असेल, तर त्या जन्मात सुद्धा मी काही कर्म करत असेन तर त्या जन्मामध्ये केलेल्या कर्मांचे संस्कार देखील परत माझ्या आत्म्यावर छापले जाऊन किंवा माझ्या आत्म्याबरोबर त्याच्याही नंतरच्या जन्मामध्ये जात असतील. म्हणजे असं किती वेळेला आपला आत्मा जन्म घेत राहतो? मग याचा अर्थ असा होतो का की आपण जेवढी कर्म करत जाऊ तेवढे संस्कार तयार होत जाणार आहेत आणि जेवढे संस्कार तयार होत जातील तेवढ्या वेळेला हा आत्मा जन्म घेत राहणार आहे? मग ही जन्ममृत्यूची सायकल कधी थांबणारच नाही का? आणि जर ही थांबवायचं असेल तर काय करता येईल? तर यावर जेव्हा त्या काळातल्या तत्वचिंतकांनी आणि विचारवंतांनी विचार करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की जर का हा आत्मा या संस्कारांनाच एका जन्मामधून दुसऱ्या जन्मामध्ये घेऊन जात असेल किंवा या संस्कारांच्या मुळेच जर त्या आत्म्याला अजून एक जन्म घ्यावा लागत असेल किंवा मागच्या जन्मामधून आलेल्या संस्कारांच्या मुळेच आपल्याला आत्ताच्या जन्मामध्ये चांगली कर्म करून देखील दुःख अनुभवावं लागत असेल, दुःख निर्मिती होत असेल, तर आपण या संस्कारांवरच काम केलं तर, आपण जर या संस्कारांनाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर, आपण हे सायकोलॉजिकल पॅटर्न्सच इरेज केले तर ना मला माझ्या मागच्या जन्मातल्या संस्कारांनुसार या जन्मामध्ये दुःख भोगावं लागेल, ना माझ्या आत्म्याला परत जन्म घेत राहावं लागेल. मी दुःखमुक्त देखील होईल आणि त्याचबरोबर माझी जन्ममृत्यूची सायकल देखील पूर्णपणे थांबेल. पण मग यासाठी काय करता येईल? असं काय केलं म्हणजे आपले हे संस्कार नष्ट होतील? याचा विचार करत असतानाच ज्या दर्शनाची निर्मिती झाली ते दर्शन म्हणजे योग दर्शन. 9 दर्शनांमध्ये 6 दर्शनांच्या जोड्या केल्या जातात. त्यापैकी सांख्य दर्शन बरोबर योग दर्शनची जोडी केली जाते आणि योग दर्शनमध्ये त्यांनी योग दर्शनचा मूळ उद्देशच सांगितलेला आहे, चित्तवृत्ती निरोध. चित्तवृत्तींचा निरोध करणं हा योग दर्शनचा मूळ उद्देश आहे. याचबरोबर योग दर्शनामध्ये त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की जेव्हा मनुष्याच्या सर्व चित्तवृत्ती नष्ट होतात, सर्व चित्तवृत्तींचा निरोध होतो, तेव्हा त्याला त्याच्या आत्म्याचे खरे स्वरूप लक्षामध्ये येते. त्याच्यासमोर त्याचा खरा आत्मा काय आहे, आपलं खरं स्वरूप काय आहे हे त्याला तेव्हा लक्षामध्ये येतं जेव्हा या सर्व संस्कारांचा नाश होतो, सर्व चित्तवृत्ती संपुष्टात येतात. सो योग दर्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मनुष्याने त्याचा फोकस आत्म्यावरचा काढून संस्कारांवर नेलेला आहे आणि आता त्याला संस्कारांवर काम करायला त्याने सुरुवात केलेली आहे. आता यानंतर न्याय दर्शन आणि वैशेषिक दर्शन यांची जोडी येते. यांच्या दर्शनामध्ये काय सांगितलं जातं आत्म्याबद्दल? तर यांच्या दर्शनामध्ये आत्म्याला एक पदार्थ मानतात.
त्यांचं असं म्हणणं आहे की आत्मा हा एक केवळ पदार्थ आहे आणि तो अचेतन आहे, त्याच्यामध्ये जाणीव नाही आहे. जेव्हा त्याच्याबरोबर मन जोडलं जातं तेव्हा चेतना निर्माण होते, असं न्याय आणि वैशेषिक दर्शनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मन हे जेव्हा आत्म्याशी जोडलं जातं तेव्हा चेतना निर्माण होते. इथे त्यांना सुद्धा हेच सांगायचं आहे की इथे पण त्यांनी आत्मा आणि सायकोलॉजिकल पॅटर्न, काही ठिकाणी मन आणि सायकोलॉजिकल पॅटर्न यांना एकच मानण्यात आलेलं आहे. कारण शेवटी सायकोलॉजिकल पॅटर्न्स किंवा संस्कार हे आपल्या मनाशी संबंधित असलेलं देखील अनेक ठिकाणी सांगण्यात येतं. आणि त्यामुळे इथे देखील आत्मा आणि मन यांचं एकरूप होणं सांगण्यात आलेलं आहे की हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा चेतना निर्माण होते, तेव्हा चेतना निर्माण होते. सो इथे देखील त्यांनी हेच सांगितलेलं आहे की आत्म्याबरोबर मन असतं म्हणजेच सायकोलॉजिकल पॅटर्न्स असतात. इथे देखील सायकोलॉजिकल पॅटर्न्सवर, संस्कारांवर बऱ्यापैकी काम करण्यात येतं. आणि म्हणून इथे त्यांनी असं सांगितलेलं आहे की आत्मा आणि चेतना या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत असं या दर्शनामध्ये सांगतं. मगाशी सांख्य दर्शनामध्ये पुरुषचं स्वरूप सांगताना त्याला सचेतन किंवा चेतन सांगण्यात आलं होतं, पण इथे हे सांगतात की नाही, आत्मा आणि चेतना या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आत्म्याच्या बरोबर जेव्हा मन जोडलं जातं तेव्हा चेतना निर्माण होते. आणि या दर्शनामध्ये देखील अजूनही मनुष्य हेच मानत आलेला आहे की आत्मा हा भिन्न भिन्न असतो. तुमचा आत्मा वेगळा आहे, माझा आत्मा वेगळा आहे. आणि यामध्ये मग नंतर येतं ते म्हणजे अद्वैत वेदांत किंवा वेदांत. यामध्ये काय सांगितलंय किंवा याला अद्वैत का म्हणलंय, तर वेदांत हा उपनिषदाचाच अजून विस्तार असल्याचं मानण्यात येतं. जसं आपण मगाशी उपनिषदांबद्दल जाणून घेत असताना ही गोष्ट पाहिली की या जगाचा एक आत्मा आहे ज्याला ब्रह्म असं म्हणतात आणि माणसाचा एक आत्मा आहे ज्याला आत्मा असं म्हणतात. अद्वैत वेदांतामध्ये किंवा वेदांतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे सांगण्यात येतं की आत्मा आणि ब्रह्म या दोन वेगळ्या गोष्टी नसून एकच आहे, म्हणून त्याला अद्वैत म्हणलं गेलेलं आहे. जे द्वैत नाहीये, एकच आहे, त्याला अद्वैत असं म्हणतात. सो इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्यासमोर ही गोष्ट येते की तुमचा आत्मा वेगळा, माझा आत्मा वेगळा असं नाहीये, तर आत्मा एकच आहे. सगळ्यांचा आत्मा एकच आहे, जगाचा आत्मा आणि आपला आत्मा देखील एकच आहे. इथे आत्मा एकच आहे, दोन आत्मे नाही आहेत. सो इथे येऊन अनेकांतवाद एकांतवादामध्ये संपुष्टात होतो. आपल्याला भासताना जरी अनेक जीव भासत असले तरी सुद्धा इथे आत्मा एकच आहे. जीव अनेक असले तरी आत्मा एकच आहे. त्याचबरोबर अद्वैत वेदांतमध्ये किंवा वेदांतमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अज्ञानामुळे आपल्याला हे जग भासतंय आणि जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं तेव्हा याची मुक्ती होते. बरोबर. आता इथे एक गोष्ट लक्षात घेऊयात. इथे जसं आत्मा मानलेलं आहे तसंच इथे सायकोलॉजिकल पॅटर्न्स किंवा संस्कारांनाच अज्ञान म्हणलेलं आहे, किंवा इथे त्यासाठी माया हा देखील शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि इथे देखील हे सांगण्यामध्ये येतं की जेव्हा माणसाला ज्ञान होतं म्हणजेच जेव्हा अज्ञान दूर होतं, म्हणजेच जेव्हा मायेचा नाश होतो, म्हणजेच जेव्हा संस्कार किंवा सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात, तेव्हाच माणूस हा दुःखमुक्त होतो. किंवा इथे असं म्हणलंय की माणसाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते. सो इथे सुद्धा परत एकदा अजूनही माणूस आत्मा आणि संस्कार किंवा सायकोलॉजिकल पॅटर्न यांवर काम करतोय. यामध्ये अजून एक विशिष्ट गोष्ट मानण्यात आलेली आहे, ती म्हणजे हे अद्वैत आहे. म्हणजे किती अद्वैत आहे, तर इथे आत्म्याला आणि चेतनेला सुद्धा एकच मानण्यात आलेलं आहे. म्हणजे जसं आपण आत्ता न्यायदर्शन किंवा वैशेषिक दर्शनमध्ये पाहिलं होतं की त्यांनी आत्म्याला आणि चेतनेला वेगळं वेगळं मानलं होतं. जेव्हा आत्म्याबरोबर मन जोडलं जातं तेव्हा चेतनेची निर्मिती होते असं तिथे मानण्यात आलं होतं. पण अद्वैत वेदांतमध्ये असं सांगण्यात येतं की नाही, आत्मा आणि चेतना एकच आहे, दोन्हीमध्ये भेद नाही आहेत. सो अद्वैत वेदांतमध्ये या सगळ्या गोष्टींना एकत्र करण्यात येतं. आत्मा एकच आहे, आत्मा आणि ब्रह्म देखील एकच आहे, त्याचबरोबर आत्मा आणि चेतना देखील एकच आहे. सो इथे सगळ्याला एकामध्ये सगळ्याचा समावेश करण्यात येतो आणि म्हणून याला अद्वैत असं म्हणण्यात आलेलं आहे. यानंतर येतं जैन दर्शन. जैन दर्शनामध्ये देखील आत्म्याला अनादि अनंत असंच मानण्यात आलेलं आहे. इथे देखील सायकोलॉजिकल पॅटर्न्स किंवा संस्कार याला कर्मपुद्गल असं म्हणण्यात येतं. आणि आपण जसं सायकोलॉजिकल पॅटर्न्स आत्म्यावर कोरले जातात, त्याच्यावर तो लेअर चढतो असं म्हणतो, तसं जैन दर्शनामध्ये म्हणताना कर्मपुद्गल जीवावर बसतात असं म्हणण्यात येतं.
आणि जेव्हा या कर्म पुद्गलांचं पूर्णपणे क्षालन होतं तेव्हा मनुष्याला मोक्ष मिळतो, असं जैन दर्शनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे बौद्ध दर्शन. बौद्ध दर्शनामध्ये या सगळ्याच्या एकदम विरुद्ध सांगितलेलं आहे. विरुद्ध म्हणजे बौद्ध दर्शन असं म्हणतं की आत्मा नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही, पण बौद्ध दर्शनामध्ये संस्कार मानलेले आहेत. आणि बौद्ध दर्शनामध्ये देखील हेच सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा संस्कारांचा नाश होतो तेव्हा माणसाला निर्वाणाची अवस्था प्राप्त होते. मागच्या वेळेला आपण एक व्हिडिओ बनवला होता, ज्या व्हिडिओचं नाव होतं आत्मसाक्षात्कार की निर्वाण. त्यामध्ये हे सांगण्यात आलं होतं की गौतम बुद्ध यांचं म्हणणं असं होतं की अध्यात्माचा मूळ उद्देश हे आयुष्य आनंदमय करणं आहे, कारण ते आत्मा ही संकल्पना मानतच नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे आत्मा नावाची कुठलीही शाश्वत किंवा नित्य संकल्पना अस्तित्वात नाही, असं कुठलाही आत्मा अस्तित्वात नाही. तुम्ही ज्याला स्व म्हणता तो आपल्या पंचस्कंधांचाच एक भाग असतो किंवा पंचस्कंधांच्या मुळेच तो बनलेला असतो. त्याला तुम्ही आत्मा म्हणा किंवा स्व म्हणा, तुम्ही ज्याला नित्य किंवा शाश्वत आत्मा म्हणताय असा कुठलाही आत्मा अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांना जेव्हा या जन्माच्या आधी कुठला जन्म होता का किंवा या जन्मानंतर काय घडतं हे विचारतात, तेव्हा त्यावर त्यांचं उत्तर असं असतं की याच्या आधी काय घडतं, ह्याच्या नंतर काय घडतं, काय करायचं आहे आपल्याला. माणसाच्यासाठी मूळ उद्देश हे आयुष्य आनंदमय करणं हा असायला हवा. आणि जर हे आयुष्य आनंदमयी करायचंय तर आपला फोकस हा आत्म्यावर असून काय करायचंय, आपला फोकस हा केवळ सायकोलॉजिकल पॅटर्न्स किंवा संस्कार यांच्यावर असायला हवा. या विश्वाची निर्मिती कोणी केली याचं उत्तर मिळवलं असता माझं आयुष्य आनंदमयी होणार आहे का? नाही होणार आहे. माझं आयुष्य जर आनंदमयी करायचं असेल तर आत्मा किंवा या विश्वाची उत्पत्ती कोणी केली याच्यावर लक्ष न देता मला माझे सायकोलॉजिकल पॅटर्न्स, माझे संस्कार नष्ट कसे करता येतील आणि आयुष्य आनंदमय कसं बनवता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. राईट. सो इथे गौतम बुद्ध किंवा बौद्ध दर्शन असं सांगतं की सायकोलॉजिकल पॅटर्न नावाची संकल्पना अस्तित्वात आहे, संस्कार नावाची गोष्ट आहे, तिचा नाश झाला असता जन्ममृत्यूची सायकल थांबते. कारण इथे बौद्ध दर्शनमध्ये पुनर्जन्म मानलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर आत्मा नाही आहे तर पुनर्जन्म कसा काय तयार होतो, तर त्याचं उत्तर देताना ते असं सांगतात की तुम्ही आत्म्याच्यामुळे पुनर्जन्म होतो असं म्हणताय, पण मुख्यतः आपण जी कर्म करतो त्या कर्मांच्यामुळे जे संस्कार तयार होतात त्या संस्कारांच्यामुळेच आपला पुनर्जन्म होत असतो. आणि इथे देखील त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे की पुनर्जन्म म्हणजे रिइन्कार्नेशन नाही तर रिबर्थ होत असतो. सो इथे रिबर्थ किंवा पुनर्जन्म याच्यासाठी संस्कार कारणीभूत आहेत, आत्मा नाही, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि जर या जन्ममृत्यूच्या सायकलमधून आपण स्वतःला सोडवून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हे संस्कार नष्ट करणं गरजेचं आहे, हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. सो थोडक्यात अध्यात्माचा मूळ उद्देश इथे सांगण्यात असा आलेला आहे की आपलं आयुष्य आनंदमय करणं हे आहे. आत्मसाक्षात्कार आहे की नाही हे त्यावेळेला कळेल ज्या वेळेला खरंच आत्मा आहे की नाही हे खरं सिद्ध होईल. जर का आत्मा आहे की नाही यावरच अजून आपण शुअर नाही आहोत तर आत्मसाक्षात्कार आहे की नाही हे तरी कसं काय समजू शकेल. सो अशा प्रकारे इथे माणसाने नैतिकतेने का वागावं याचा जेव्हा आपण उत्तराचा विचार करतो तेव्हा लक्षामध्ये येतं की माणसाने नैतिकतेने वागावं, कारण आपल्या अनैतिक वागल्यामुळे नकारात्मक संस्कार जर का तयार होत असतील तर त्याचं फळ म्हणजे आपल्याला दुःख हेच सहन करावं लागणार आहे. म्हणजे आपण जी कर्म करतो त्या कर्माच्या नुसार आपले सायकोलॉजिकल पॅटर्न्स क्रिएट होत असतात आणि त्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सच्यामुळेच आपल्याला आपल्या कर्माचे रिटर्न्स मिळत असतात. जे काही घडतं ते या जन्मात सुद्धा घडतं आणि याच्या नंतरच्या जन्मात सुद्धा घडतं. सो जर तुम्हाला तुमच्या आत्ताच्या जन्मामधलं दुःख संपवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला नैतिकतेने वागणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आधीचे आलेले सायकोलॉजिकल पॅटर्न्स किंवा संस्कार देखील नष्ट करणं गरजेचं आहे. सो नैतिकतेने माणसाने का वागावं तर आजचंच आयुष्य, आत्ताचाच जन्म आनंदमयी करण्यासाठी.
असं करत करत जेव्हा या आत्म्याचा अभ्यास हा आधुनिक काळापर्यंत येतो तेव्हा त्याला आधुनिक काळामध्ये देखील निरनिराळी नावं देण्यात आलेली असतात. हा जो आत्मा आहे याला आजच्या काळामध्ये देखील अरविंदो घोष आहेत, रमण महर्षी आहेत, विवेकानंद आहेत, अशा तत्वचिंतकांनी देखील त्याचा अभ्यास केलेला आहे. त्या तत्वचिंतकांनी त्याला नाव देताना काही जणांनी कॉन्शियसनेस म्हणलंय, काही जणांनी सायकिक बिंग म्हणलंय, तर काही जणांनी विटनेस सेल्फ असं देखील म्हणलेलं आहे. इतकंच नाही तर वैज्ञानिक तत्वज्ञान नावाची देखील तत्वज्ञानाची एक शाखा आहे ज्यामध्ये याला प्युअर कॉन्शियसनेस किंवा सब्जेक्टिव्ह अवेअरनेस असं म्हणण्यात आलेलं आहे. सांगायचा मुद्दा हा की आत्मा या विषयावर अजूनही काम चालू आहे, अजूनही अभ्यास चालू आहे. अजूनही तो खरंच आहे का, की तो फक्त एक एक्स म्हणून गृहीत धरण्यात आला होता आणि आता आपल्याला खरं उत्तर मिळालेलं आहे. सो आता जर का आपल्याला खरं उत्तर मिळालेलं आहे तर आपण त्या एक्सला सोडून द्यायला हवं, यावर अजूनही काम चालू आहे. अजूनही त्या एक्सलाच आपण खरं उत्तर गृहीत धरून चाललोय का, अजूनही आपल्याला ते एक्सच खरं उत्तर वाटत असल्यामुळे त्याच्याभोवती देखील अजून अनेक गोष्टी फिरत आहेत का ज्याला आपण खरं मानतोय का, या सगळ्याचा अभ्यास अजूनही चालू आहे आणि आपण देखील या सगळ्याचा अभ्यास कायम करत राहणं गरजेचं आहे. कुठल्याच एका गोष्टीवर आपण फर्म होता कामा नये की हे खरं आहे की ते खरं आहे, या दोन्हीवर आपण फर्म होता कामा नये. सो हा होता आत्मा संकल्पनेचा इतिहास जो अजूनही चालू आहे. अजूनही याच्या पुढे आत्मा या संकल्पनेवर काम होतच राहणार आहे आणि त्याचे वेगळी रूपं आपल्यासमोर येतच राहणार आहेत. ठीक आहे, आता हे जे सगळं सांगितलं या व्यतिरिक्त देखील अध्यात्मामध्ये शिकण्यासारखं भरपूर काही आहे. अध्यात्माचा महत्त्वाचा घटक तो म्हणजे आत्मा हा आहे, पण आत्म्या व्यतिरिक्त देखील अध्यात्मामध्ये शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. त्यापैकी बऱ्यापैकी गोष्टींचा समावेश आम्ही आमच्या अध्यात्माच्या कोर्समध्ये केलेला आहे. सो जर का तुम्हाला अध्यात्म या विषयावर अजून जाणून घ्यायचं असेल, अध्यात्म या विषयाबद्दल अजून जर का तुम्ही काही शिकू इच्छित असाल तर आपल्या कोर्सला ॲडमिशन घ्याल. आपण अध्यात्माचा नवीन कोर्सला सुरुवात करतोय 2026च्या जानेवारीपासून. आपला कोर्स हा 7 दिवसांचाच असणार आहे, डेली 1 तास असणार आहे, ऑनलाईन असणार आहे, लाईव्ह असणार आहे, जिथे मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला अध्यात्माबद्दलच्या अनेक गोष्टी समजावून सांगणार आहे, शिकवणार आहे. जर तुम्हाला त्याबद्दल अजून माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल, त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर त्या कोर्सची पूर्ण माहिती मिळेल, माझी माहिती मिळेल, आमच्या अकॅडमीची देखील माहिती मिळेल. हवं असेल तर कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. कोर्समध्ये आपली भेट होईलच आणि त्याबरोबरच मेडिटेशनचा सुद्धा कोर्स आहे, त्या कोर्सला देखील तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्या कोर्समध्ये देखील आपली भेट होऊ शकते. दोन्ही कोर्स हे लाईव्हच आहेत, यामध्ये मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला हे सगळे विषय एक्सप्लेन करत असतो, शिकवत असतो. सो हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही शंका असेल तर त्या कमेंटमध्ये विचारा. तुमच्या शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करत असतो. ओके, त्याचबरोबर आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.